भाग एक. परमेश्वरना महिमासळ. नमस्कार. आपण परमेश्वरनी विषय ऐकत सका, ज्यानं संपूर्ण पृथ्वी बनवत, त्यानं आकाश, पृथ्वी, सागर आणि त्यानामा राहणारं सर्व. परमेश्वरनी शब्द न प्रमाण आखना आणि तसं होईना. परमेश्वर सृष्टीकर्ताच आहे. ज्या परमेश्वरनं संपूर्ण सृष्टी बनवणं आणि सर्व काही त्यानंच असं सगळं काही त्यानं बनवणं व रचना करणं. त्यानं पहा डोंगर, नदी, झाडं, फळसना झाडं, सर्व पाणी, मास, सर्व नद्या, प्राणी सगळं त्यानं बनवणं. परमेश्वर तो चांगलाच आहे. तो कधीही पाप करना, कधीच तो वाईट करना. त्यानं मग कोणतीच वाईट गोष्ट ना. तो वाईट गोष्टीविषयी तो राग येई. परमेश्वरला कोण जन्म दिद्याना, कारण परमेश्वर हाय पहिल्या पैदास आहे. परमेश्वरला कोणीही बनवू शकना. त्यांना जन्म झाल्यावर व मरण पण कोणाला माहीत ना. तो झोपताना अन उठता सुद्धा ना. तो कधी म्हातारा वैना ना आणि परमेश्वर कधी बदलना सुद्धा ना. तो तसाच राहीना. कधी कधी मनुष्य कोणत्याही लाकूडनी मूर्ती बनवा आणि त्यांनी पूजा कर, त्याला बळी दे आणि त्याला देव म्हणी त्यांनी भक्ती कर. पाप वाढत चालना आणि लाकूड विना दगडनी मूर्ती ऐकत का, बोलत का, चालत का नहा. कारण माणूसनं केलेल्या कुठल्याही दगडनी किंवा लाकूडनं केलेली मूर्ती बोलत ना, चालत ना आणि ऐकू शकत ना. पण सैतान नेहमी त्या मूर्त्यास्म भगवान देव असं, सृष्टीकर्ता असं आणि तो जिवंत असं दाखव. परमेश्वर एक सृष्टीकर्ता असं, परमेश्वर असं आणि जिवंत असं. तो बोल आणि चाल, तो ऐक, तो फिर व जै जावाना तै जाय. तो सर्व देवसनीपेक्षा मोठा देव अस, तो राजास आणि राजासनाही राजास. तो जसं सर्व पृथ्वीनं बनवणं. परमेश्वरनं आखणं महेश परमेश्वरस मला सोडीन दुसरे कोणत्याही उत्पन्न करतानी तुम पूजा करू नका. जलनी, पाणीनी, मूर्तीनी, दगडनी कोणतेच वस्तूनी तुम पूजा करू नका. तो राजासना राजा, प्रभूना प्रभूस. परमेश्वर आख सर्व जगना राजा महेश आहे. परमेश्वर सर्व काही जुळू शक. तो सर्व काही अंधार त्याला जुळू शक. तो प्रत्येक प्राण्यासना आवाज ओळख. परमेश्वर पै कोणीच लपू शकना. आपले अगोदर प्रत्येक ठिकाणी जाऊ शक. परमेश्वरला सर्व गोष्टींना ज्ञान स, कारण तो खूप बुद्धिवान स. त्याला कोणीच फसवू शकना. त्याला तांत्रिक दुष्ट आत्मा सैतान काहीच करू शकना. परमेश्वर कोणतीच वाईट गोष्टवर प्रेम करना. तो आपला आदर मानत आपली मन्म का चाल ता ओळखी. परमेश्वर दयाळू स. तो सर्वांवर प्रेम करत. तो प्रत्येक मनुष्यावर प्रेम कर. परमेश्वरला वाईट प्रत्येक माणूसना मागे मजवर प्रेम करावं. प्रत्येक माणूसनं वाईट मार्गना त्याग करावा, चांगला मार्ग धरावा, त्या सत्याना मार्ग धरावा. सारी सृष्टी निर्माण केल्यावर परमेश्वरनं आदाम मनुष्य व हवा स्त्री निर्माण करना. सगळं सुविधा करानंतर त्यानं राहावासाठी यार्देन बाग नवीन करना. या आपण परमेश्वरनी अधिक माहिती मिळू, कारण तो आपला सगळ्यासवर प्रेम कर. भाग 2. खूप जुन्या गोष्टी सत की डोंगरवर झाड नसणार, जनावर सुद्धा नसणार, पृथ्वीवर काहीच नसणार. सर्व जगम परमेश्वर आपल्या इच्छेनुसार बनवणं आणि हिरवगार झाडं आणि प्राणी आपले शब्दनं दोर बनवणं. परमेश्वरनं नंतर माणूसला बनवणं. नंतर गाढ निद्रा आल्यावर माणूसनी फासळीनी काढी त्यानं बाय बनवणं. तिनेनं त्यानं हवा असं ठेवणं. परमेश्वरनं आदाम आणि हवाला रवाण्यासाठी यार्देन बाग तयार करणं, त्यासाला आज्ञा देणं. परमेश्वरनं आखना एक फळ सोडीनं बाकी सारं फळ तुम्ही खा. पण सैताननं त्यासनं सर्व तेसनं रूपमय स्वतःला फसवणं, तेसला बहकवणं आणि तेसला आखना सर्व प्रकारने तुम्ही फळ खा, पण त्या झाडनं फळ खाऊ नका असा देव आखना. नंतर परमेश्वर आदाम व हवाला भेटण्यासाठी वनत. तोपर्यंत यसनं आपली जीवनमत झाडना फळ खादेल आणि देव आल्यानंतर ते घाबरी गयत.
झाडमा लपनात परमेश्वरनी आदामला हाक मारना, तुम कहीसस जे झाड ज्या झाडना फळ तुम खाऊ नका, ता फळ तुम कसं खाद्या. आदाम व हवानं परमेश्वरला उत्तर दिद्या, सैतान वना आणि त्यानं आमना मन भकवना आणि आमू त्या झाडना फळ खाद्या. नंतर परमेश्वरनं यार्देन बागमयी आदाम व हवाला बाहेर काढ दिद्या व तवपई माणूसनी जीवनमा मरण वना. प्रिय मित्रस्वन, आपण सुद्धा आदाम व हवासारखं नेहमी परमेश्वरनं आशानं आज्ञानं उल्लंघन करत, पण परमेश्वर आपल्यावर प्रेम करत. परमेश्वरने आपले पुत्र एकुलते एक येशूला पृथ्वीवर पाठवना यासाठी की तुम्ही त्याचवर विश्वास ठेवा, त्यांनी मार्गानं चाललं पाहिजे. परमेश्वरनं न्यायविषयी आख आपले पापे आपल्याला मुक्त म्हणावी व आपण सत्यानं चालावं, असं तो आपल्याला पवित्र शास्त्रम शिकव. भाग 3. न्याय. नमस्कार. उत्तर नमस्कार ना. आपण शुभ वर्तमान ऐकणं पाहिजे. हा मै ऐकनासय त्या दिवशी मना आखा जे विरोध अशी मना आखत राहील त्यांना पाप खूप मोठास, पण तो पश्चाताप करत राहील. परमेश्वरनं वचन आम्हाला शिकव की परमेश्वर न्याय करणारा असय. त्याला माहीत असं की मै पापी असं आणि अपराध असे, पण आमनी पापे मुक्त करण्यासाठी व त्यांना मार्गमा चालण्यासाठी आपण त्यांनी न्यायपैकी कसं वाचणार. आपण आपल्या पापनासाठी काही करू शकना, कारण त्यानं आपला एकुलता एक पुत्र आपल्या पापनासाठी बलिदान दिना. आपली पापनासाठी तो वधस्तंभावर खिळना गया, मरना गया. आपण आपले पापने पश्चाताप केले पाहिजे, अपराधीनी क्षमा मागून मुक्त होऊ शक. पवित्र शास्त्र आख की मृत्यू प्रत्येक व्यक्तीला सय, जीवन नंतर मृत्यू, मृत्यूनंतर न्याय, त्यानंतर भयंकर मृत्यू. प्रियजन हो, आपल्याजवळ एक मार्ग सय, तो मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो आपल्याला सर्व पापई मुक्ती देईल. भाग 4. पवित्र शास्त्र बायबल आख की येशू ख्रिस्त हाव परमेश्वरना पुत्र सय. परमेश्वर सोबत रहित सारी सृष्टी निर्माण करना व पृथ्वीवर ही परमेश्वरनं मनुष्य रूप धारण करी आपल्याला उद्धार भवानी मार्ग दाखवना. परमेश्वरनी दूतनं एक कुमारी स्त्रीला आखना की तू पवित्र आत्माद्वारे गर्भवती होईस व तुला पोऱ्या होईत, त्यानं नाव तू येशू ठेव. तो पुत्र लोकसला पापई सोडविल. मरियेनं परमेश्वरनी दूतनी शब्दावर विश्वास ठेवनी. जेव्हा येशू 30 वर्षना वयना तेव्हा तो परमेश्वरनं नावना प्रचार करू लागना. येशूनं तो दृष्ट आत्मा आजार अन्य चमत्कार करना. परमेश्वरनं आमनी पापई आम्हाला सोडवना आणि आपलं पाप तो स्वतःवर लिना व वधस्तंभावर बलिदान होईना. आमनी पापनी किंमत त्यानं दिना व आम्हाला उद्धार मिळव दिना. भाग 5. परमेश्वर आरोग्य देणारा सय. पवित्र शास्त्र आख की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वरना पोऱ्या सय, जो आमनी पापनासाठी जगमवना. तो आमना उद्धार करता सय. तो सगळे रोग आजार मै आपल्याला सोडवा. परमेश्वरनी राजनी घोषणा कर. एक भिकारी तो जन्मताच आंधळा असणार, तो एक किनारवर बशीन भीक मागत बसणार. त्याला माहीत असणार की मना आंधळपणा येशू ख्रिस्त दूर करील. त्यानं विश्वास ठेवना. तो येशूला आग्रह करू लागना. येशू ख्रिस्तला त्यानं आखना, हे प्रभू येशू तू मजवर दया कर. मग येशूनं त्याला दृष्टी देना. तो भिकारी येशूवर प्रेम करू लागना व त्यांनी मागे चालना आणि तो उड्या मारत आनंद घरला गया, कारण परमेश्वरनं त्यांनी पापनी त्याला क्षमा करना. येशू पृथ्वीवर 33 वर्ष राहिना. नंतर पुरुषसनं त्याला क्रूसवर मार्या व आपल्याला मुक्ती मिळणी. स्वर्ग मग आपल्यासाठी स्थान तयार करना. आम परमेश्वरनं संग कसं बोललं पाहिजे त्याला आखू, हे प्रभू आम पाप्यासय मानी सर्व पापनी तुझजवळ क्षमा माग. मजवर दया कर आणि माना हृदय बदली टाक. परमेश्वर मला तुनी वचनप्रमाणे कर आणि तू मला सर्व वाटपई वाचवना म्हणीस तुला धन्यवाद. भाग 6. मेंढपाळ. ही एक खरी गोष्ट आहे जी येशू ख्रिस्तनी बद्दल आख. एक वेळ एक दिवस येशू ख्रिस्त
नाव मग चालणार तेव्हा त्यानं एक दृष्ट आत्मा लागलेला माणूस त्यांजवळ वना. दृष्ट आत्म्यानं आखना, हे प्रभू, तुला मानासंग काय कामाचं? तेव्हा येशूनं त्याला आखना, तुना नाव काय स? तेव्हा त्यानं आखना, मन नाव सेना. दृष्ट आत्माला डुकरस कळप पाठवना. नंतर ते मनुष्य त्यांना जीवन बदली गया. मग तो आपला घर गया. सर्व लोकसनं आश्चर्य वैना. आमनी देशम सुद्धा सैतान आपला दृष्ट आत्म्याद्वारे लोकसना जीव धोकामा घाल. पण येशू ख्रिस्त त्या सर्व लोकसला व दृष्ट आत्म्याला घाबरना, कारण येशू ख्रिस्त खूप शक्तिशाली सै. येशू आम्हाला सैताननी बंधनमाई सोडवायला मदत कर. आम्हाला सैतान सोबत लढानी शक्ती दे. आमना येशू सैतानी संघ लढवानासाठी शक्ती मागितली पाहिजे, कारण येशू आम्हाला सैतानी बरोबर युद्ध करानी शक्ती देईल. भाग 7. येशूना मरण. का येशू खरोखर मरण पावना? होय, तो आपले पापनासाठी मरण पावना. तो मरणाने हाती गया, तो मरण पावना. परमेश्वरनी इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक माणूसला वाचवण्यासाठी तो जन्मवना. जो या गोष्टीवर विश्वास कर आणि आपल्या पापने प्रायश्चित कर, त्याला देव मुक्ती दे. येशू ख्रिस्त एकच सै जो पापई आम्हाला मुक्त कर. येशू ख्रिस्तला पकडी त्याला मृत्यूदंड दिदा. लोकसनं त्याला बेदम मार दिद्या आणि त्याला जगमई काढदा का. येशूना खांद्यावर लाकूडना क्रूस दिद्या आणि ती डोंगरवर त्याला मार्या. येशू ख्रिस्त स्वतःला वाचवता, पण त्यानं तसं करना, कारण परमेश्वरनी इच्छा सै की येशू ख्रिस्तनं आमनी पापनीसाठी वधस्तंभावर मरो. तिसरी दिवस तो मरणमयी जिवंत व्हायना आणि पुष्कळ लोकसना तो दिसना. का तो एक राजाना रूपमा नसणार, परंतु येशू ख्रिस्त जिवंत सै. तो ती कब्रमना, तो ते वधस्तंभावर ना, तर तो तुमनीजवळ आणि मानीजवळ असं जो त्याचवर विश्वास ठेव, त्यांनी जवळ येशू ख्रिस्त सै. भाग 8. येशू जीवन. का तुम्ही ओळखत का येशू कोण? जीवन एक संघर्ष भरेल सै. प्रत्येक माणूस आपली पापनं ओझा खाली चालत राहीत. पवित्र शास्त्र आख, अहो भारकरंजन हो, तुम्ही सर्व मन जवळ या, म्हणजे मी तुम्हाला विसावा दिसू. गर्दी लोकस न ऐकवत येत ना. परमेश्वर आखत, मी तुमना पिता व तुम मनी मुलसत. येशू ख्रिस्त आपला आत्मा लोकसवर होत, हे साठी की ते देवन मुलं व्हावत. येशू ख्रिस्तवर विश्वास करीन तुम देवन मुलं व्हत. इतकंच परमेश्वरला आपलं जीवनमा ग्रहण करत. अद्भुत गोष्टी तेसनी जीवनमा घडत. येशू ख्रिस्त आख मै जीवननी भाकर सै. जो मला खाय तो कधीच उपाशी मरणार ना. जो मजवर विश्वास ठेव त्याला कधी ताण लागना. त्यांना आवाज ऐकी आपलं हृदय उघडा. रोमकरास पत्र 6 अध्याय 23 वचन. मत्तई 11:29. दुसरे करीन 6:17. 5 अध्याय 11. भाग 9. परमेश्वरनीसाठी जगले पाहिजे. परमेश्वर म रावाना याना अर्थ काय? आमू परमेश्वरनी वचन म रवा व परमेश्वरनी विश्वास म रहीन. आमू परमेश्वरसाठी जगत जेव्हा आम्ही परमेश्वरनी आज्ञा पाळत व परमेश्वरना नियम पाळत, तर परमेश्वरसाठी जगत. का आमू परमेश्वरला विनंती करत का? माना हृदय लहान पोऱ्याना सारखा कर. जेव्हा माणूस आपले जीवन येशू ख्रिस्तला स्वीकार करत, तेव्हा तो पुष्कळ आनंद भेटत. पवित्र आत्मा तेसम राही आणि पवित्र आत्मा तेसला मदत करत, त्याला ज्ञान आणि बुद्धी देखील दे. परमेश्वर एक आभासनी समानच सै. जेव्हा आमू दुःख त्रास तेजवर टाक, तेव्हा तो आम्हाला ते सर्व गोष्टीमयी बाहेर काढत आपले सोबत तो रोज राही. तो सर्व गोष्टीसना आपल्याला पुरवठा करे. परमेश्वरवर आपण आपल्या अंतकरणाने प्रेम करेल पाहिजे, कारण परमेश्वर हा अंतकरण दास जोय. तो आपले सामर्थ्याने आम्हाला चांगल्या गोष्टीकडे ली जाय आणि आम्हाला चांगली वागणूक शिकव. परमेश्वरनं आपले एकुलते एक पुत्राला आपले पापनासाठी जन्म पाठवना व आपले पाप तेनं तेजवर लिना आणि आपल्याला पापमा सोडवना. परमेश्वरनी आज्ञा पाळणं खूप महत्त्वाचं सै. जेव्हा आमू परमेश्वरनी आज्ञांना उल्लंघन करत
तेव्हा आपण देवकडे लगेच क्षमा मागली पाहिजे। त्यावेळेस देव आपलं हृदय बदल। आम्हाला आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी व आपले प्रिय लोकांसाठी येशू ख्रिस्ताजवळ प्रार्थना केली पाहिजे। देव आपल्याला आशीर्वादित करो।